Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज some basic concepts of chemistry चा लास्ट पार्ट संपून टाकू एकदाचा या चॅप्टरला. 3 पार्ट्स मध्ये कव्हर केला. थर्ड पार्ट मध्ये स्टार्ट करतोय डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. सगळ्यांना माहिती आहे डाल्टन नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी आपल्याला एक थिअरी दिली, काही पॉस्ट्युलेट्स दिले. या पॉस्ट्युलेट्सचा आपण स्टडी करू. या चारही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण आज त्या नव्याने शिकताय. जसं की हा पॉइंट, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम. हे सगळं मॅटर आहे. ते मॅटर कशापासून बनलंय, तर छोट्याशा इनडिव्हिजिबल ॲटम्सनी बनलंय. तोच तर पहिला पॉइंट आहे. सेकंड पॉइंट काय सांगतोय, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल. जर तुम्ही एका एलिमेंटचे सगळे ॲटम्स बघितले तर सगळे ॲटम्स सेम असतात, इन्क्लुडिंग मासेस. जसं की जर मी तुम्हाला म्हटलं कन्सिडर ऑक्सिजन एलिमेंट. ऑक्सिजन हा एलिमेंट आहे. या एलिमेंटला कन्सिडर करा. तर ऑक्सिजनचा तुम्ही हा ॲटम, तो ॲटम, तो ॲटम, तो ॲटम, तो ॲटम, कुठलाही ऑक्सिजनचा ॲटम बघा, त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्या सिमिलर असणार आहे. इवन याचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे, 16 ग्रॅम. मग तो ह्या बीकर मध्ये ठेवलेला असू दे ना या बीकर मध्ये. ऑक्सिजन म्हटलं की सगळे सेम ॲटम्स विथ सेम प्रॉपर्टीज विथ सेम मास. नायट्रोजन म्हटलं तर त्यात फक्त आणि फक्त नायट्रोजनचे ॲटम विथ सेम प्रॉपर्टी विथ सेम मास. सो एलिमेंट, कोणताही एलिमेंट घेतला, जसं की ऑक्सिजन एलिमेंट घेतला तर त्यामध्ये सगळे ॲटम सिमिलर आहेत. जर नायट्रोजन एलिमेंट घेतला तर त्यामध्ये सगळे ॲटम्स सिमिलर आहेत आणि ऑफकोर्सली असणारच आहे. येस ऑर नो? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट डिफर इन मास. जर दोन वेगवेगळे एलिमेंट घेतले, जर तुम्ही ऑक्सिजनला आणि नायट्रोजनला कम्पेअर करायला, तर ऑक्सिजनचं जे वेट आहे ते 16 ग्रॅम आहे, नायट्रोजनचं जे वेट आहे ते 14 ग्रॅम आहे. सो elements of different element have different properties and different mass, but same element असतील, same atomic mass, same properties. सिंपल आहे, फक्त वाक्यामध्ये लिहून घेतलं. atoms combine together, atom एकत्र कंबाईन करतात in fixed proportion to form compounds. लेक्चर नंबर 1 मध्येच आपण बघितलं. हायड्रोजन इज वन ॲटम. हा हायड्रोजन ॲटम आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑक्सिजन ॲटम आहे. अजून कोण आहे, अजून एक हायड्रोजन ॲटम आहे. सो फिक्स प्रपोर्शन आहे, 2 हायड्रोजन इज टू 1 ऑक्सिजन. व्हेन दे मिक्स आपल्याला काय भेटतो, वॉटर मॉलिक्यूल. म्हणजेच वॉटर इज अ कंपाऊंड. मॉलिक्यूल्स एकत्र येतात आणि कंपाऊंड्स बनवतात. सो एलिमेंट्स किंवा ॲटम्स कंबाईन इन अ फिक्स प्रपोर्शन टू गिव्ह कंपाऊंड. केमिकल रिॲक्शन इज जस्ट रिऑर्गनायझेशन. जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा ॲटम असा काही आगळा वेगळा बनत नाही, ॲटम सेमच राहतो. फक्त काय होतं, रिअरेंज होता. आधी एकटा ऑक्सिजन होता, एकटा हायड्रोजन होता, जस्ट रिअरेंज होतील, थोडेसे जवळ येतील, ऑर्बिट मध्ये थोडेसे काय होतील, ओव्हरलॅपिंग होतील आणि एक नवीन कंपाऊंड तयार होतो. पण ॲटमचं स्ट्रक्चर तर बदलणार आहे. ॲटम तर नवीन क्रिएट होणार नाहीये किंवा ॲटम डिस्ट्रॉय पण होत नाही. सो जेव्हा केमिकल रिॲक्शन होते, ॲटम मध्ये असा काही चेंज झालेला नसतो. ॲटम फक्त रिऑर्गनाइज झालेला असतो. एक व्यवस्थितपणे त्याला काय केलेलं असतं, ऑर्गनाइज केलेलं असतं. त्यालाच म्हणायचं केमिकल रिॲक्शन इज जस्ट रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम अँड हेन्स वी कॅन कन्क्लूड ॲटम आर नेव्हर क्रिएटेड. नवीन ॲटम क्रिएट होत नसतो किंवा जुना ॲटम डिस्ट्रॉय पण होत नसतो. जस्ट रिअरेंजमेंट ऑफ ॲटम होत असते आणि आपल्याला कंपाऊंड्स किंवा मॉलिक्युल्स भेटत असतात. सो किती सुंदर 4 पॉइंट आहेत बघा. पहिला की तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी तुम्ही बघताय त्या सगळ्या छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून बनलेत. ते पार्टिकल्स इनडिव्हिजिबल आहेत आणि त्यांनाच आपण ॲटम्स म्हणतो. पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्ही हे सगळे एलिमेंट्स बघताय. हे एलिमेंट्स कशापासून बनलेत, छोट्याशा ॲटम पासून बनलेत. आता जर तुम्ही सिमिलर एलिमेंट्स घेतले, या बीकर मध्ये पण ऑक्सिजन, या बीकर मध्ये पण ऑक्सिजन, तर या दोघांमधले जे ॲटम्स आहेत ते सिमिलर असणार आहेत, म्हणजे सेम असणार आहेत.
प्रॉपर्टीज दोघांच्या सेम असणार आहेत, मास दोघांचं सेम असणार आहे. जर या बीकरमध्ये नायट्रोजन आहे आणि या बीकरमध्ये ऑक्सिजन आहे तर दोन्ही ॲटम वेगवेगळे, दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, दोघांचं मास वेगळं. त्यानंतर आपण बोलतोय की जेव्हा ॲटम्स एकत्र कंबाईन होतात तेव्हा ते रिऑर्गनाइज होऊन एक नवीन कंपाऊंड तयार करतात. सो ॲटम्स कम टुगेदर टू गिव्ह कंपाऊंड. अँड लास्ट पॉइंट, atoms are neither created nor destroyed. What is atom then? Atom is smallest, tiny, indivisible particle of matter. What is molecule? Atoms come together या फिर elements come together to form molecule. That is compound. Molecule लिहा किंवा compound लिहा. बघा, जर तुम्ही atom म्हणत असाल, atoms come together to form, तर काय म्हणाल? मॉलिक्यूल. atoms come together to form molecule. जर तुम्ही एलिमेंट म्हणत असाल तर एलिमेंट्स come together and form compound. सेमच आहे. एलिमेंटचा सगळ्यात छोटा पोर्शन आपण ॲटम म्हणतो, तसं कंपाऊंडचा छोटा पोर्शन आपण मॉलिक्यूल म्हणतो. व्हॉट आर आयसोटोप्स? atoms with same atomic number but different atomic mass number. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन आणि ड्यूटेरियम एकमेकांचे आयसोटोप्स आहेत, कारण दोघांचाही ॲटॉमिक नंबर जो Z ने डिनोट केला जातो दॅट इज 1. बट त्यांचा ॲटॉमिक मास की जो A ने डिनोट केलाय, हायड्रोजनचा 1 आहे बट ड्यूटेरियमचा 2 आहे. U काय लिहिलं मी ते? U म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. U म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. पुढे जाऊन आपल्याला बघायचंय. बघा, दोघांचा सुद्धा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट मास नंबर डिफरंट आहे. सो पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला हायड्रोजन जिथे दिसतोय प्लेस केलेला 1H, तिथेच ड्यूटेरियम दिसणार आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे, सो दे ऑक्युपाय, बोथ ऑफ देम ऑक्युपाय सेम पोझिशन इन पिरियॉडिक टेबल बट दे हॅव डिफरंट मास. नेक्स्ट एक्झाम्पल इज कार्बन. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. तिघांचाही ॲटॉमिक नंबर 6 आहे. सो 6 नंबरचा जो बॉक्स आहे त्यात कार्बन आहे, पण तो कार्बन 12 पण असू शकतो, म्हणजे त्याचं मास 12 असू शकतं किंवा 13 असू शकतं किंवा 14 असू शकतं. 12, 13, 14. व्हॉट इज यू? ॲटॉमिक मास युनिट. बघा, व्हॉट इज झेड? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? एखाद्या ॲटम मध्ये किती प्रोटॉन आहेत त्याला आपण काय म्हणतो? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू झेड ॲटॉमिक वेट. आणि ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहेत आणि प्रोटॉन आहेत. न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन केलं की मला मास नंबर भेटत असतो. सो जनरल क्वेश्चन विचारतात की आता कन्सिडर करा हायड्रोजन किंवा कन्सिडर करा कार्बनचे आयसोटोप सगळे तुमच्या समोर आहेत. कशामध्ये डिफरन्स आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये, नंबर ऑफ प्रोटॉन्स मध्ये का नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मध्ये? जर यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे याचा अर्थ त्यांचे नंबर ऑफ प्रोटॉन सेम आहेत. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा असतात. येस ऑर नो? सो प्रोटॉन्स तेवढेच आहेत, इलेक्ट्रॉन्स तेवढेच आहेत. सो फरक कोणामध्ये आलेला असतो? न्यूट्रॉन मध्ये. सो अजून एक डेफिनेशन तुम्ही करू शकता. ॲटम्स विथ सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. ॲटम्स विथ same number of protons but different number of neutrons are called as isotopes. Take a screenshot. Next point, atomic and molecular masses. या टायटल खाली आपल्याला 4 गोष्टी माहिती पाहिजेत. ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मास म्हणजे काय and फॉर्म्युला मास म्हणजे काय. लेट अस स्टार्ट विथ ॲटॉमिक मास. स्टँडर्ड 10 ची बेसिक कन्सेप्ट. एखादा ॲटमच्या सेंटरला कोण असतं? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट आहेत? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियसच्या बाहेर ऑर्बिट्स असतात आणि या ऑर्बिट्स मध्ये कोण रिव्हॉल्व करतं? इलेक्ट्रॉन. बट इलेक्ट्रॉनचं जे वेट आहे ते निग्लिजिबल आहे. त्यामुळे जर अख्ख्या ॲटमचं मला ॲटॉमिक मास काढायचंय तर ते मी कशाने डिनोट करतेय? फर्स्ट ऑफ ऑल ए नी. ॲटॉमिक मास करण्यासाठी मला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स यांना ऍड करावं लागेल आणि त्यालाच मी म्हणतेय ॲटॉमिक मास. एका ॲटमचा मास काढायचा असेल तर न्यूक्लियस मध्ये किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत प्लस किती नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत यांची ऍडिशन केली की आपल्याला ॲटॉमिक मास नंबर म्हणतो.
आपण असं म्हणत चाललो की हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे 1. बट 1 काय 1 ग्रॅम ग्रॅम असणार आहे का? ॲटम ज्याला तुम्ही बघू पण शकत नाही तो 1 ग्रॅम कसं असेल? त्याला काहीतरी युनिट असणार आहे. तेच युनिट आज आपण बघायचंय. बघा 1 atomic mass unit AMU. 1 atomic mass unit is defined as a mass exactly equal to. आपण असं म्हणतो 1 atomic mass unit. 1 atomic mass unit म्हणजे नेमकं किती असतं? तर ते किती आहे? It is exactly equal to 1/12. It is exactly equal to 1/12 of what? Of 1 carbon 12. कार्बन 12 जो आहे म्हणजे असा कार्बन की ज्याचं मास 12 आहे, असा कार्बन की ज्याचं मास 12 आहे त्याचे 12 हिस्से करा. असा कार्बन की ज्याचं मास 12 आहे त्याचे 12 हिस्से करा आणि त्यातला एक हिस्सा 12 हिस्सातला एक हिस्सा म्हणजे तुमचा 1 ॲटॉमिक मास युनिट आहे. सो मला जर हायड्रोजनचं मास सांगायचं आहे तर स्टँडर्ड कोणाला पकडलं? कार्बनला. आणि फक्त हायड्रोजनच नाही, तुम्हाला कशाचंही पिरियॉडिक टेबल मधलं मास काढायचं असेल तर स्टँडर्ड कोणाला पकडलं? 1961 मध्ये कार्बन 12 ला एक स्टँडर्ड मानला गेला. कार्बन 12 च्या पटीत त्याचं काय वेट आहे त्यालाच काय म्हणायचं? 1 ॲटॉमिक मास युनिट. बघा 1/12 मास ऑफ कार्बन 12. 1/12 मास ऑफ कार्बन 12 किती होतं? कार्बन 12 म्हणजे काय? कार्बन विथ इट्स मास 12. पण हे वेगळं मास आहे, त्याचा आयसोटोपचा वरचा नंबर लिहिलाय मी, लक्षात येते? मगाशी लिहिलेलं 12 13 14. पण हे 1 मोलचं असतं. कार्बन 12 एका मोलचं आहे. मी एका ॲटमचं विचारतेय तुम्हाला. एक ॲटम असा वे कराल अतिशय लहान असतो बघा 10⁻⁻23 ग्रॅम. ते होतं 1.992648 blah 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 into 10⁻⁻23. When this was calculated, answer आलं 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. आणि याच व्हॅल्यूला म्हटलं जातं 1 ॲटॉमिक मास युनिट. याचा अर्थ जर तुम्ही इमॅजिन करताय, पॉसिबल तर नाहीये बट जस्ट इमॅजिन की हायड्रोजनचा एक ॲटम वेइंग मशीनवर ठेवला तर वेइंग मशीन इतकं वेट तुम्हाला दाखवायला पाहिजे 1.66056 into 10⁻⁻24. जे मी इथं लिहिले नियरली इक्वल आहे. आता AMU ॲटॉमिक मास युनिटलाच एक दुसरं युनिट दिलं गेलं, फक्त असं लिहिलं यू म्हणजे काय? युनिफाईड मास. युनिटी मानलं ना 1, सो युनिफाईड मास और डाल्टन थिअरी पासून पुढे आलं सो डाल्टन. सो 1 ॲटॉमिक मास युनिट असंही लिहिलं जाऊ शकतं किंवा असंही लिहिलं जाऊ शकतं. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1 युनिफाईड युनिट किंवा 1 डाल्टन. DA म्हणजेच काय असणार आहे? डाल्टन. इज दॅट क्लिअर? क्वेश्चन कसा विचारला जातो मॅम? मास ऑफ 1 ॲटम. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. एका ॲटमचं मास तुम्ही वेइंग मशीनवर ठेवून कधीच कॅल्क्युलेट करू शकणार नाही. सो डेफिनेटली काहीतरी फॉर्म्युलाच पाहिजे आणि तोच फॉर्म्युला काय आहे? 1/12 इंटू मास ऑफ कार्बन. काय विचारलंय? मास ऑफ 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. तुम्ही मोजू शकताय का? नाही, त्यांनी दिला असणार आहे. 1 ॲटम चं जे काही मास आहे कोणाचं? ऑक्सिजन इज 26.56896 into 10⁻⁻24. कशामध्ये दिलंय? ग्रॅम मध्ये. व्हॉट इज इट्स ॲटॉमिक मास इन AMU? मग AMU मध्ये किती? तुम्हाला माहिती आहे 1 AMU इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे ही? 1.66056 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. किंवा असं लिहा वी नो 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू दिस. देअरफॉर आता तुम्हाला काय दिलंय? ग्रॅम मधलं वेट दिलंय. ग्रॅमच्या खाली ग्रॅमला 26.5689 into 10⁻⁻24 ग्रॅम म्हणजे किती ॲटॉमिक मास युनिट? सो क्रॉस मल्टिप्लाय. आन्सर इज इक्वल टू काय ना 26 इकडे जाईल 26.5689 into 10⁻⁻24 डिवायडेड बाय ही खाली येणार 1.66056 into 10⁻⁻24.
ही पण ग्रॅम मध्ये, ही पण ग्रॅम मध्ये. ग्रॅमला ग्रॅम कट, 10 टू पॉवर 24 ला 10 टू पॉवर 24 कट. अँड आन्सर म्हणजेच काय, 1 atom. What is its atomic mass unit? Okay, atomic mass unit of oxygen. Atomic mass unit म्हणजेच AMU of oxygen is equal to किती येणार आहे हे कॅल्क्युलेट करा. ऑक्सिजन आहे म्हणजे दिस इज गोइंग टू बी 16 U. 16 ॲटॉमिक मास युनिट कशाने, युनिट काय, यू किंवा डाल्टन. आणि पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला हे लिहिलेलं दिसतं 16. पिरियॉडिक टेबल मध्ये काय लिहिलेलं दिसतं 16. तुम्ही एका ॲटमचं काढू नाही शकत. जर एका ॲटमचं काढायला लागलं असतं ना तर ह्या व्हॅल्यूज पाठ करायला लागल्या असत्या इतक्या मोठ्या. 1.6 इंटू 10 टू द पॉवर -24 इतकी मोठी व्हॅल्यू लिहावी लागली असती, इतकी मोठी व्हॅल्यू पाठ करावी लागली असती. म्हणून सगळ्या व्हॅल्यूज पाठ होणं पॉसिबल आहे का प्रत्येक ॲटमची, नाही. मग त्याला मी कम्पेअर केलं कोणासोबत, मास ऑफ कार्बन 12. मी नाही केलं, डाल्टन नावाच्या सायंटिस्टने केलं. मास ऑफ कार्बन 12 ते किती होतं 1.99 समथिंग इंटू 10 टू पॉवर 23. आणि जेव्हा त्याला कम्पेअर केलं 1 AMU ला डिफाइन काय केलं 1/12th पार्ट ऑफ C12. आन्सर आलं 1.66056 इंटू 10 टू पॉवर -24. यालाच आपण म्हणतो 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा युनिफाईड युनिट. आणि याच्या सोबत आता सगळ्या व्हॅल्यूज कम्पेअर करत गेलो आपण आणि आपण फाइंड केलं प्रत्येकाचं ॲटॉमिक मास युनिट की जे आपण पिरियॉडिक टेबल मधून पाठ करतो. हायड्रोजनचं 1 ग्राम, हिलियमचं 2 ग्राम, ऑक्सिजनचं 16 ग्राम, नायट्रोजनचं 14 ग्राम, क्लोरीनचं 35.5 ग्राम. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत दे आर नथिंग बट ॲटॉमिक मास युनिट्स. ओके, सो कळालं ॲटॉमिक मासच्या कन्सेप्ट. तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट कुठेच विचारत नाही. ऍक्च्युली मी पण इतका जेव्हा MSc पर्यंतचा अभ्यास केलाय आता तर या गोष्टी कदाचित ना खूप बेसिक राहतात आणि त्या डोक्यातून निघूनही जातात. पण तुम्हाला लक्षात मेन काय राहिलं पाहिजे की जेव्हा ॲटॉमिक मास युनिट आपण बोलत असतो तेव्हा तो कोणासोबत कम्पेअर केलाय, कार्बन 12 सोबत कम्पेअर केलाय. 1 ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं किती टेंटेटिव्ह तरी लक्षात राहिलं पाहिजे 1.6 इंटू 10 टू पॉवर -24 ग्राम. आणि मग प्रत्येक पिरियॉडिक टेबल मधलं सगळ्याचं ॲटॉमिक वेट तर आपल्याला पाठच आहे. जवळपास आपण प्रत्येक वेळी त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरची दुप्पट करतो. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, सो त्याचा जो मास आहे त्याला काय करतो आपण दुप्पट 2 ग्रॅम. हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2, मास काय करतो आपण 4 ग्रॅम. त्याच्यानंतर अजून कोण घेत आहे ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, मास काय 16 ग्रॅम. नायट्रोजन 7, मास काय 14 ग्रॅम. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, मास काय 35.5. सो दुप्पट आणि थोडंफार अजून पुढे जाल तसं तसं व्हेरियन्स येईल. दुप्पट प्लस समथिंग या गोष्टी चालू होतील. पण ऑन ॲन ॲव्हरेज स्टार्टिंगचे जे 10 किंवा 20 एलिमेंट्स आहेत तिथं आपण दुप्पट करत आलेलो आहे. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट करा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास तुम्हाला आता जस्ट मी आयसोटोप सांगितलेले. हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे. सेम ॲटॉमिक नंबर 6. ॲटॉमिक मास नंबर 12, 13, 14. आता बघा मग याचं ॲव्हरेज करायला पाहिजे. 3 ॲटम्स आहेत. मी नेमकं कार्बन म्हटलं की 12 म्हणायचं की 13 म्हणायचं की 14 म्हणायचं, कोणतं मास मी पिरियॉडिक टेबल मध्ये लिहिणार आहे. अशा काही कार्बन स्पीसीज होत्या त्यांना आपण 12 मास मानायचो. काही कार्बन स्पीसीज मध्ये काय होतं, एक न्यूट्रॉन जास्त होता तर 13, अजून एक जास्त 14. सो 12, 13, 14 पिरियॉडिक टेबल मध्ये एकाच चौकोनात लिहिले जातात. पण त्यामध्ये मास कोणाचं लिहायचं आपण, तर कोणाचंही न लिहिता त्याचं ॲव्हरेज करायचं. अँड ॲव्हरेज कसं करतो, तिघांचं ऍड करायचं असतं. पण याच्यासाठी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू त्यांचं जे काही ॲटॉमिक मास युनिट असेल इनटू त्यांचा रिलेटिव्ह अबंडन्स. नेचरमध्ये 100% कार्बन असेल असं जर मानलं तर कार्बन 12 हा 98% आहे. म्हणजे जो काही कार्बन अवेलेबल आहे त्याला 100% मानायचं.
त्यातला सगळ्यात जास्त 98.892% कार्बन 12 आहे, 1.108% कार्बन 13 आहे आणि अतिशय कमी 2 × 10⁻⁻10 कार्बन 14 आहे. सो त्यांचं जे काही ॲटॉमिक मास युनिट आहे इनटू रिलेटिव्ह मासचं समेशन करायचं. समेशन ऑफ mass of isotope into relative abundance plus mass of isotope into relative abundance plus mass of isotope into relative abundance divided by 100 कारण हे पर्सेंटेज मध्ये है ना. सो डिवाइड बाय 100 केलं. बघा 12 into 98 point plus 13 into 1.1 something plus 14 into 2 into 10⁻⁻10 divided by 100. कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, लक्षात ठेवायचं व्हॅल्यूज काही गरज नाहीये, चार्ट दिला असणार आहे तुम्हाला. कार्बन म्हटलं की काय यायला पाहिजे 12.011 ॲटॉमिक मास युनिट आणि ओव्हरऑल आपण पुढचं पण लक्षात ठेवत नाही. आपण कार्बनला काय म्हणतो, कार्बनचं मास किती आहे 12. सो हे या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. आपण याचं पकडतोय कारण त्याचा अबंडन्स जास्त आहे, ऍव्हरेज काढल्यावर 12च येणार आहे ना याचं. सो 12 हे कार्बनचं मास झालं. हायड्रोजन मध्ये पण हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम आहे, ट्रिटियम आहे. जेव्हा तिघांचं ऍव्हरेज काढलं तेव्हा ते 1 पॉइंट समथिंग 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 आलंय. बट आपण म्हणताना काय म्हणतो 1 ॲटॉमिक मास युनिट. हिलियमचं 4, लिथियमचं 6.9. बघा 3 2 चा 6 दुप्पट आणि थोडीशी ऍडिशन आहे त्याच्यामध्ये. बेरिलियमचं 4 2 8 अधिक 1 आहे ते. बोरॉनचं 5 2 10 समथिंग प्लस कार्बनचं 12, नायट्रोजनचं 14. असं तुम्ही पिरियॉडिक टेबल मधल्या पहिल्या 20 एलिमेंटचं मास पाठ करा. पहिल्या 20 एलिमेंटचं ऍव्हरेज व्हॅल्यू केली तरी चालेल. जसं की इथे 6.9 ही परफेक्ट व्हॅल्यू आहे. सिंपल कॅल्क्युलेशन्सला तुम्ही 7 यूज करू शकता, कधी कधी त्याला 3 म्हणून पण घेतलं जाईल. ओके. कार्बनचं 12, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं 16 अँड कॅरी फॉरवर्ड. त्यानंतर पेज नंबर 8 वरती निऑनचे सगळे आयसोटोप्स, त्याचं ॲटॉमिक मास युनिट आणि त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स दिलाय. तुम्ही त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढा. सिंपल आहे ना. हा कॉलम इंटू हा कॉलम ऍड करत जायचं, डिवाइड बाय 100 यू विल गेट ॲटॉमिक मास युनिट, ॲव्हरेज ॲटॉमिक मास युनिट. इज दॅट क्लिअर? पटकन याचा स्क्रीनशॉट करा. हे होतं ॲटॉमिक मास कसं काढायचं आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचं. पण तुम्हाला याचं ऍप्लिकेशन इतकंच लागतं की या व्हॅल्यूज पाठ करायचे आणि डायरेक्ट यूज करायचे. कॅल्क्युलेशन्स तर आपल्याला करत बसायचे नाही. पटकन स्क्रीनशॉट घ्या. मॉलिक्युलर मास. तुमच्या समोर मी काही मॉलिक्युल्स देते जसे की कार्बन डायऑक्साइड. सो मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन combines with oxygen to give carbon dioxide. कार्बन हा एलिमेंट आहे, ऑक्सिजन हा एलिमेंट आहे. Elements come together to form compound, that is molecule. So molecular mass of carbon dioxide is equal to, कसं काढणार आहे तुम्ही, मास ऑफ कार्बन म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 इंटू 2 ऑक्सिजन आहे त्यामुळे 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. परत प्रश्न तो आला, कार्बनचं म्हणजे नेमकं घ्यायचं कोणाचं, कार्बन 12, कार्बन 13 की कार्बन 14. पण तो प्रश्न आपण ऑलरेडी सोडवला की कोणाचंही एकाचं न घेता ऍव्हरेज घ्यायचं असतं. सो मी हा फॉर्म्युला ॲटॉमिक मास ऑफ कार्बन न लिहिता काय लिहीन ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. So what is molecular mass? It is sum of average atomic masses of all the atoms present in it. सगळ्यांच्या atomic masses चं ऍडिशन करायचं ऍव्हरेज atomic masses चं. सो कार्बनचं आताच तुम्ही 12 काढलेलं, ऑक्सिजनचं किती असतं म्हणून मी सांगितलं 16. सो 2 into 16 that will give me 12 plus 32 44 atomic mass unit या फिर unified unit. मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साइड 44 U, 44 डाल्टन असं सुद्धा आपण देऊ शकतो. सिमिलरली कॅल्क्युलेट करा वॉटरचं मॉलिक्युलर मास. वेट सुद्धा म्हटलं जातं बट मोर अप्रोप्रिएट मास म्हणायचं असतं. सो हायड्रोजनचं किती आहे 2 टाइम्स 1 प्लस ऑक्सिजनचं किती 16. किती येणार आहे 2 प्लस 16
18U काढू शकाल. प्रत्येकाचं तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास पाहिजे किंवा ॲटॉमिक मास तरी माहिती पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिल्या 20 एलिमेंट्सचा जो ॲटॉमिक मास युनिट आहे तो पाठ करून घ्या पिरियॉडिक टेबल मधून. हायड्रोजनचं 1 असतो, ऑक्सिजनचं 16 आहे. सो मी त्यानुसार ॲटम्स नुसार त्याला कॅल्क्युलेट केलं आणि 18 फाइंड केलं. लास्ट एक्झाम्पल घ्या. मॉलिक्युलर मास ऑफ CH4 दॅट इज मिथेन. कार्बनचं किती आहे 12 अधिक 4 इंटू हायड्रोजनचं किती 8. सो 12 आणि ते 4 16U काढू शकाल. ओके. क्वेश्चन बघा. फाइंड द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ O2. मॉलिक्यूलचं मास म्हणजे मॉलिक्युलर मास. सो दे आर आस्किंग मी मॉलिक्युलर मास ऑफ O2 that is 2 into average atomic mass of oxygen. ऑक्सिजनचे किती 16. सो 2 into 16 that is 32 atomic mass unit किंवा U. सो इन AMU म्हणजेच इन U आपण काढलं. अँड इन ग्रॅम काढताना काय करायचं असतं आपल्याला माहिती आहे 1 atomic mass unit या फिर 1U is equal to on an average 1.6 into 10 to power minus 24 ग्रॅम. मग मला 32U चं काढायचं असेल तर मी कसं काढणार is equal to x किंवा is equal to question mark. So answer is equal to cross multiply 3.2 into 1.6 into 10 to power minus 24 आणि हे झालं तुमचं आन्सर ग्रॅम मध्ये. 5.12 into 10 to power minus 24 ग्रॅम. तुम्हाला इन ग्रॅम काढायला सांगितलं तेही काढून दिलं. इन AMU काढायला सांगितलं तेही काढून दिलं. इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस करून ठेवा. खरं तर खूप सिंपल आहे. बघा ना काय दिलंय O2 चं मॉलिक्युलर वेट काढा. O + O 16 + 16 32 ॲटॉमिक मास युनिट. बट ते AMU मध्ये तुम्हाला ग्रॅम मध्ये काढायचं असेल तर पहिलं रिलेशन 1 AMU is equal to 1.6 समथिंग समथिंग पुढे ती व्हॅल्यू आहे. सो ही पण अप्रॉक्सिमेशन लेवलला आणली आहे. इंटू 10 to power minus 24 ग्रॅम. फॉर्म्युला मास. आता जेव्हा तुम्ही NaCl चं स्ट्रक्चर बघाल त्यामध्ये Na+ आणि Cl- दॅट इज एनायन्स अँड कॅटायन्स अरेंज्ड असतात. NaCl असा एका डिस्क्रीट युनिट मध्ये प्रेझेंट नाहीये. 12वीचा चॅप्टर नंबर 1 जेव्हा बघाल तेव्हा असं दिसेल की NaCl एक क्यूबिक स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येकाच्या कॉर्नरला Cl- आहे आणि कुठेतरी असा मध्ये एजच्या मध्ये वरती तुम्हाला काय दिसतं तर समजा बोर्डचा हा एक कॉर्नर आहे हा एक कॉर्नर आहे. सगळ्या कॉर्नर्सला काय ठेवता तुम्ही क्लोरीन आणि प्रत्येकाच्या इथं मध्ये एजच्या मध्ये सोडियम ॲटम आहे. सो डिस्क्रीट युनिट आहे का एक Na एक Cl असे एकत्र बसलेत दुसरा Na दुसरा Cl असे एकत्र बसलेत नाही. वेगवेगळी अरेंजमेंट आहे. सो आयोनिक कंपाऊंड्स मध्ये मॉलिक्युलर मास हे वर्ड न यूज करता फॉर्म्युला मास वापरायचं. आपण NaCl हा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो येस ऑर नो मास नाही म्हणत. सो तो फॉर्म्युला वेट काढायचं किंवा फॉर्म्युला मास काढायचं आयोनिक कंपाऊंड्सचं. NaCl चं विचारलंय पण प्रोसेस तर सेमच आहे नाव फक्त बदललं. इथं सुद्धा मी काय करणार ॲटॉमिक वेट ऑफ Na प्लस ॲटॉमिक वेट ऑफ Cl. ॲटॉमिक वेट ऑफ Na प्लस ॲटॉमिक वेट ऑफ Cl किती आहे Na चं 23 काहीतरी असतं प्लस मला आता पाठ झालाय क्लोरीनचं किती आहे 35.5. U दोघांना ऍड करा 5 8 5 58.5 ॲटॉमिक मास युनिट हे त्याचं फॉर्म्युला युनिट आहे किंवा फॉर्म्युला मास आहे. फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट काय असेल मग फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट इज इक्वल टू कॉपर किती आहे 1 प्लस त्यामध्ये ऍड काय करायचंय NO3 2 टाइम्स त्यामुळे N किती वेळा 2 वेळा नायट्रोजन आहे प्लस ऑक्सिजन किती वेळा 6 वेळा. ते तुम्हाला बरोबर बघता येईल ना. एक कॉपर आहे 2 नायट्रोजन आहे 3 2 चा 6 ऑक्सिजन आहे. कॉपरचं दिलं तुम्हाला 63.5. आता पाठ करा नायट्रोजनचं 2 इंटू एका नायट्रोजनचं 14 6 इंटू एका ऑक्सिजनचं 16. सो आन्सर येणार आहे 63.5 14 2 चा 28 16 6 चा 96 ऍड करून घ्या किती येईल हे 5.2
8 9 10 11 प्लस 17 9 10 11 परत 17 आणि हे 18 187.5 ॲटॉमिक मास युनिट. सिंपल आहे. मॉलिक्यूल दिले असणार आहेत, त्यातल्या प्रत्येक ॲटमचं ऍडिशन करत जायचं, मॉलिक्युलर मास निघतं. आयोनिक कंपाऊंड असेल तर फक्त त्याला काय म्हणेन मी, फॉर्म्युला मास. बट ह्याचं Na चं 23 येतं, हे एकतर तुम्हाला पाठ पाहिजे नाहीतर गिवन मध्ये असलं पाहिजे. गिवन मध्ये असेल तर विषय संपला, पण नसेल तर तुम्हाला पाठ असलं पाहिजे. टेक अ स्क्रीनशॉट. लेट अस स्टार्ट विथ मोल कन्सेप्ट अँड मोलर मास. पहिला मोल कन्सेप्ट काय आहे. खरं तर खूप सारी थेरी दिली, ती थेरी शिकायचा पण काही गरज नाहीये. मी तुम्हाला सांगते, जसं की तुम्हाला मी म्हटलं 1 डझन केळी आहे ना, तुम्ही बरोबर 12 आणताय. मी जर म्हटलं की 1 ग्रॉस ऑफ सबस्टन्स, तुम्ही 144 पार्टिकल्स आणताय. सो बंच ऑफ पार्टिकल्स नाही, काहीतरी क्वांटिटी डिफाईन केली. जसं की 1 डझन म्हणजे 12 आयटम, 1 ग्रॉस म्हणजे 144 आयटम. अगदी तसंच जेव्हा मी म्हणते 1 मोल, तर 1 मोल म्हणजे किती पार्टिकल्स, 6.022 इंटू 10 टू पावर 23 पार्टिकल्स. एका मोल मध्ये एवढे ॲटम्स असतील किंवा एवढे पार्टिकल्स म्हणा, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. इन जनरल आपण त्यांना ॲटम्स म्हणू किंवा पार्टिकल्स म्हणू. बघा आता, पण हाच नंबर का, तो नंबर कोणी दिला, ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणतो आपण. पण तोच नंबर का, वाय दॅट, काहीतरी रिझन असेल. तर आठवा लेक्चर स्टार्ट केलेलं तेव्हा आपण कार्बन 12 ला स्टँडर्ड मानलेला. कार्बन 12 ला आपण स्टँडर्ड मानलेला. हा 12 म्हणजे काय आहे रे, 12 ग्रॅम, 12 ग्रॅम. सो हा 12 ग्रॅम म्हणजे त्याचा टोटल जो काही वेट होता त्याला मी त्याच्या एका पार्टिकलच्या वेटला, एका पार्टिकलचं, एका ॲटमचं वेट काढलेलं. तुम्ही नोटबुकचे पानं पलटा बघा, 1.9 इंटू 10 टू पावर -23 काहीतरी होतं ग्रॅम. 1.9 इंटू 10 टू पावर -23 ग्रॅम. पण एका ॲटमचं आहे म्हणून मी डिवाइड कशाने केलं, पर ॲटम. एका ॲटमचं आहे म्हणून पर ॲटम. वरती काय आहे, 12 ग्रॅमच आहे, पण हे अख्ख्या मोल्स आहे. लक्षात येते का, हे तुमच्या एका कार्बन ॲटम्स आहे. असा एक ॲटम असेल, त्या एका ॲटम्स आहे. आणि हे कितीच आहे, 6 इंटू 10 टू पावर 23 ॲटम्स जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा त्याचं वेट असणार आहे 12 ग्रॅम. दॅट इज पर मोल लिहावं लागेल. 6.023 म्हणजेच काय, मोल. सो पर मोल. वरती इतक्या साऱ्या ॲटम्सचं डिवायडेड बाय खाली एका ॲटमचं मला काय भेटेल रे, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स, टोटल नंबर ऑफ ॲटम्स. आणि ते किती येणार आहे, 6.022 इंटू 10 टू पावर 23. ज्याला स्टँडर्ड मानलेला 12 ग्रॅम, त्या 12 ग्रॅमला त्याच्याच एका ॲटमने डिवाइड केलं, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आले. आता याला काहीतरी नंबर दिला पाहिजे, त्याला आपण 1 मोल असं म्हणायला लागलो. सो जर मी कधी म्हटलं 1 मोल ऑफ ऑक्सिजन, 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे एवढे पार्टिकल्स आहेत. 1 मोल ऑफ कार्बन म्हणजे एवढे पार्टिकल्स आहेत. 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये एवढे पार्टिकल्स ऑफ वॉटर आहेत, एवढे मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आहेत. क्लिअर आहे, ओके. आता मोलर मास. मगाशी आपण मॉलिक्युलर मास बघितले, कन्फ्यूज होऊ नका. मगाशी आपण मॉलिक्युलर मास बघितलं, त्याच्यामध्ये ॲटम्सना ऍड केलं, मॉलिक्युलर मास आलं. इथं आपण मोलर मास कॅल्क्युलेट करतोय. आणि इथून पुढे ऑलवेज मोलर मासच तुम्हाला जास्त युजफुल होणार आहे. डिफरन्स बघा, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास विचारलं तर तुम्ही ॲटॉमिक मास युनिट मध्ये सांगताय 1 यू. पण मोलर मास विचारलं तर 1 ग्रॅम पर मोल. युनिट बदललं. मोलर म्हणजे 1 मोल. 6.022 इंटू 10 टू पावर 23 इतक्या साऱ्या ॲटम्सना वे केल्यानंतर जे वेट येतं त्याला मोलर मास म्हणायचं, त्याला मोलर वेट म्हणायचं. सो मोलर आल्यामुळे पर मोल हा तिथे युनिट पाहिजेच, ग्रॅम पर मोल. 12 ॲटॉमिक मास युनिट, पण मोलर मास 12 ग्रॅम पर मोल. फक्त युनिट बदलतंय. ऑक्सिजन ॲटमचं विचारलं तर 16 ॲटॉमिक मास युनिट, मोलर विचारलं तर 16 ग्रॅम पर मोल. सिमिलरली O2 हा मॉलिक्यूल आहे, सो त्याचा मॉलिक्युलर मास काढलेला 32. बघा मॉलिक्युलर मास 16 अधिक 16 32, पण 32 ग्रॅम पर मोल. 18 यू ग्रॅम पर मोल. NaCl चं 58.5 यू मॉलिक्युलर मास. मोलार मध्ये
ग्रॅम पर मोल. युनिट बदलतंय, प्रोसेस सेम आहे, फक्त युनिट बदलतं. लक्षात आलं का ही कन्सेप्ट? सो या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवा, 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10 टू पॉवर 23 ॲटम्स. आणि आपण एवढ्या सगळ्या ॲटम्सचा जेव्हा मास काढतो त्याला म्हणतो मोलर मास. आणि मोलर मासचं युनिट असतं ग्रॅम पर मोल. मास आहे म्हणून ग्रॅम, पण पूर्ण मोलचा आहे म्हणून डिवायडेड बाय मोल, ग्रॅम पर मोल. टेक अ स्क्रीनशॉट. मोल कन्सेप्ट वरती क्वेश्चन. इतकं पाठ झालं. 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10 टू पॉवर 23 पार्टिकल्स. ओके. न्यू फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स काढायचे कसे. 1 मोल म्हणजे इतके पार्टिकल्स, पण किती मोल? 2 मोल, 3 मोल, 4 मोल, किती मोल पार्टिकल तुम्ही घेतले ते कसं काढणार? सो नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील तर गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास, हा फॉर्म्युला आता मी जस्ट सांगितला. लगेच क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. बघा आत्ताच फॉर्म्युला दिला तोपर्यंत क्वेश्चन विचारला, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स. किती मोल्स आहेत ते पण करा आणि किती मॉलिक्युल्स आहेत ते पण कॅल्क्युलेट करा. कोणाचे? ऑफ युरिया इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. मग 5.6 ग्रॅम हे तुमचं गिवन मास झालं ना, हे दिलेलं मास आहे. सो राईट डाऊन, मी डब्ल्यू ने डिनोट करेन. बघा इथे सुद्धा लिहिलंय डब्ल्यू. गिवन मास इज इक्वल टू 5.6 ग्रॅम. अजून काय पाहिजे तुम्हाला? मोलर मास पाहिजे. मोलर मास इज इक्वल टू, कसं काढायचं असतं रे मोलर मास? मॉलिक्युलर मास जसं काढताय तसं. मग इथे मी फॉर्म्युला दिला तुम्हाला. सो नायट्रोजनचं जे काही मास आहे त्याच्यामध्ये किती नायट्रोजन आहेत? 1, 2. सो 2 टाइम्स नायट्रोजन प्लस 4 टाइम्स हायड्रोजन प्लस 1 टाइम कार्बन प्लस 1 टाइम ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन किती आहे? 14. सो 2 इंटू 14 प्लस हायड्रोजन 1, 4 इंटू 1 प्लस कार्बन 12, ऑक्सिजन 16. ऍड करा 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16. आन्सर येणार आहे 60. बट युनिट काय असणार आहे? मोलर मास. मोलर मास असल्यामुळे ग्रॅम पर मोल. मेथड तर तीच वापरली मॉलिक्युलरची, पण युनिट देताना मोलर असल्यामुळे ग्रॅम पर मोल झालं. आता नंबर ऑफ मोल्सचं युनिट काय असतं किंवा नंबर ऑफ मोल्स कशाने डिनोट केले जातात? एन नी. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन वेट दॅट इज 5.6 ग्रॅम अपॉन मोलर मास 60 ग्रॅम पर मोल. बघा काय झालं, ग्रॅमला ग्रॅम कट होतं आणि मोल वरती जातात, विच इज युनिट ऑफ एन. त्यामुळे खाली मोलर मास घ्यायचं असतं. सो 5.6 डिवायडेड बाय 60, आन्सर येणार आहे 0.0933 मोल. MOL, मोल हे त्याचं युनिट आहे, ई नाही लिहायचं. MOL, MOLE मोल ही क्वांटिटी आहे आणि MOL हे त्याचं युनिट आहे. सो नंबर ऑफ मोल्स इज 0.0933 मोल. आता काय विचारलंय, या मोल्स मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे. मॉलिक्युल्स म्हणजे पार्टिकल. जर एका मोल मध्ये 1 मोल मध्ये 6.022 इंटू 10 टू पॉवर 23 पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत, तर 0.0933 मध्ये किती? जस्ट मल्टिप्लाय करायचंय. सो मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू, करून घ्या तुमचं तुम्ही, 0.0933 इंटू 6.022 इंटू 10 टू पॉवर 23 इतके मॉलिक्युल्स त्यामध्ये असणार आहेत. कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा. ओके. एकामध्ये ॲव्होगॅड्रो नंबर इतके, तर एवढ्या मोल्स मध्ये किती? क्रॉस मल्टिप्लाय अँड फाइंड द आन्सर. गेटिंग माय पॉइंट? अशा टाइपचे क्वेश्चन येणार. इकडे या. फॉर गॅसेस, गॅसेससाठी व्हॉल्यूम एक इम्पॉर्टंट क्वांटिटी असते. सो जसं 1 मोल सबस्टन्स मध्ये तुम्ही किती पार्टिकल आहे सांगितलं तर त्याचा व्हॉल्यूम सुद्धा सांगू शकाल का? सो इन केस ऑफ गॅस आपण व्हॉल्यूमला मेजॉरिटीली प्रायोरिटी देतो. 1 मोल ऑफ गॅसचा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला जो आला 22.4 लिटर, आणि लिटर म्हणजेच DMQ.
So 1 mole is equal to Avogadro number of particles is true, but that is also equal to 22.4, that is 22.4 dm cube. But at standard temperature pressure, that is temperature should be 0 degree Celsius, pressure should be 1 atmospheric pressure. Okay, डायरेक्ट क्वेश्चन कडे चला. आता क्वेश्चन काय विचारलाय, लेट अस रीड द क्वेश्चन. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स, यामध्ये पण तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत, अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस इन दिस मच व्हॉल्यूम ऑफ मेजर्ड ॲट STP. आता तुम्हाला माहिती आहे 1 मोल म्हणजेच किती, 22.4 dm क्यूब. तुम्हाला काय विचारलंय, 67.2 dm क्यूब म्हणजे किती मोल, बरोबर ना. मोल्स काढायला विचारले म्हणजे किती मोल्स काढू शकाल. व्हेरी नाइस. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय 67.2 dm क्यूब. dm क्यूबला dm क्यूब कट होईल, नो युनिट म्हणजेच ते मोल आहे. कट कट, फाइंड द आंसर. दिस इज गोइंग टू कम 3 मोल्स. दिस इज गोइंग टू कम, युनिट कसं लिहायचं, MOL, 3 मोल. आता मला काढायचे आहे की त्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. मग आपल्याला माहिती आहे 1 मोल मध्ये पार्टिकल्स किती असतात, 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. तर आपल्याला विचारलंय 3 मोल्स मध्ये किती काढू शकाल. सो आन्सर इज इक्वल टू 3 × म्हणजे जे काय 6 चा 18 समथिंग असणार आहे. So 3 × 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स, इतके मॉलिक्युल्स त्यामध्ये असतील. सो बघा, ऍक्च्युली हा लास्ट बोर्ड जर समजला असेल तर मोल कन्सेप्ट समजत आली आहे. हे होते CET लेवलचे क्वेश्चन्स. जेई याच्यापेक्षा पुढे जाते, नीट सुद्धा याच्यापेक्षा पुढे जाते, पण CET याला पकडून राहते. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजेत आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता आले पाहिजे. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी गिवन मास अपॉन मोलर मास, आणि मॉलिक्युल्स काढायचे असतील तर त्याला मल्टिप्लाय करायचं ॲव्होगॅड्रो नंबरनी. गेटिंग माय पॉइंट. स्क्रीनशॉट करा. चॅप्टर इथे संपला. चॅप्टरला व्यवस्थित बायफर्केट करा. चॅप्टर नंबर 1, लेक्चर नंबर 1 मध्ये मॅटर बद्दल डिस्कस केलं. लेक्चर नंबर 2 मध्ये लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, आणि लेक्चर नंबर 3 मध्ये डाल्टन्स थेरी मेन आहे आणि त्याच्यापासून पुढे मला मोल कन्सेप्ट शिकायचे आहे, म्हणून मी बेसिक 4 गोष्टी क्लिअर केल्या. ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास, मोलर मास, नंबर ऑफ मोल्स. या सगळ्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करू. मीट यू इन एक्सरसाइज सॉल्विंग सेशन. टिल देन, कीप स्माइलिंग, कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू सो मच.